गुड मॉर्निंग स्टुडंट्स. लास्ट लेक्चर आपण एक्सरसाइज 1.5 सुरू केलेले आहे बघा. त्याच्यामध्ये एक क्वेश्चन आपण बघितला की पहिला क्वेश्चन काय होता की स्विचिंग सर्किट आपल्याला दिलेले होते आणि त्याच्यावरनं आपण त्याचा सिम्बॉलिक फॉर्म सांगितलेला. असे सर्किट्स होते बघा, त्यातले मी थोडे असाइनमेंटला पण दिलेले. मग आता स्विचिंग सर्किट होते, याच्यावरनं आपण काय केलेलं, सिम्बॉलिक फॉर्म फाइंड केलेला आणि त्याचा इनपुट आउटपुट टेबल पण तयार केलेला. मग आता नेक्स्ट क्वेश्चन जो आपल्याला बघायचा आहे, क्वेश्चन नंबर 2. याच्यामध्ये काय सांगितले बघा. क्वेश्चन नंबर 2 मध्ये काय करायचं आहे, कन्स्ट्रक्ट. म्हणजे आपल्याला काय तयार करायचं आहे बघा, कन्स्ट्रक्ट द स्विचिंग सर्किट. कन्स्ट्रक्ट द स्विचिंग सर्किट ऑफ द फॉलोइंग. म्हणजे स्विचिंग सर्किट आपल्याला तयार करायचं आहे. कन्स्ट्रक्ट द स्विचिंग सर्किट ऑफ द फॉलोइंग. मग याच्यासाठी आपल्याला काय दिलेलं असणार आहे, त्याचं सिम्बॉलिक फॉर्म किंवा ते स्टेटमेंट दिलेलं असेल. आता फर्स्ट एक्झाम्पल बघा काय दिले, निगेशन ऑफ पी अँड क्यू दिलेलं आहे, और इथं काय दिले, पी अँड निगेशन ऑफ आर दिलेलं आहे. आता हा सिम्बॉलिक फॉर्म आपल्याला डायरेक्ट दिलेला आहे, तर याच्यावरून आपल्याला काय फाइंड करायचं आहे, याच्यावरून आपल्याला कन्स्ट्रक्ट द स्विचिंग सर्किट म्हणजे सर्किट डायग्राम आपल्याला तयार करायची. मग आता याच्यामध्ये अगोदर काय करावं लागेल, जसं आपण पी स्विच म्हणजे कोणता, S1 म्हणतोय, क्यू म्हणजे कोणता स्विच, S2, आता आर म्हणजे कोणता स्विच येणार आहे, S3. मग हे आपल्याला अगोदर सांगावं लागेल की पी क्यू आर हे स्विचेस आहेत, ते सांगावं लागेल. मग असं लिहायचं पुढं, लेट पी डॅश देऊन लिहायचं, द स्विच S1 इज क्लोज्ड म्हटलं तरी चालतं, म्हणजे तो सुरू असेल. द स्विच S1 इज क्लोज. क्यू म्हणजे काय येणार आहे, क्यू म्हणजे काय येणार आहे, द स्विच, पुढचा स्विच घ्यायचा, द स्विच S2 इज क्लोज्ड. आणि आर पण आहे त्यामुळे आर घ्यावं लागेल, द स्विच S3 इज क्लोज्ड. आता आरला निगेशन आहे, फक्त आर स्विच घेतलेला नाही आहे, पण तरी पण मी आता लिहितोय द स्विच S3 इज क्लोज्ड. हां, पी क्यू आर झाले, पण आता इथे निगेशन दिसत आहेत बघा, पीला निगेशन दिसते, म्हणजे मी काय लिहिणार, निगेशन ऑफ पी म्हणजे कोणता स्विच असणार आहे, द स्विच. डायग्राममध्ये आपण त्याचा सिम्बॉलिक फॉर्म कसं लिहिणार, पहिल्या स्विचचं निगेशन म्हणजेच काय येणार, S1 डॅश इज क्लोज्ड लिहायचं. द स्विच S1 डॅश इज क्लोज्ड. आणि कुठला आहे तर आरला निगेशन आहे, म्हणजे निगेशन ऑफ आर काय येणार ते, द स्विच. आता पी क्यू आणि आर म्हणजे तिसरा स्विच, द स्विच S3 डॅश इज क्लोज म्हणायचं. आणि लॅम्प काय असणार आहे, एल म्हणजे काय असणार, द लॅम्प एल, द लॅम्प कॅपिटल एल, जो आपल्याला सर्किटमध्ये दाखवतो तो. मग याच्यावर ना आता नाव याचा सिम्बॉलिक फॉर्म काय आहे किंवा गिवन स्टेटमेंट काय आहे. नाव गिवन स्टेटमेंट किंवा गिवन स्टेटमेंट इज काय आहे ते बघायचं, निगेशन ऑफ पी अँड क्यू और पी अँड निगेशन ऑफ आर आहे. देअरफॉर इट्स स्विचिंग सर्किट. मग याचं स्विचिंग सर्किट आपण घेणार आहे. देअरफॉर इट्स स्विचिंग सर्किट इज काय येणार आहे बघा. आता कसं फाइंड करायचं बघा, सर्किट ऑर आणि अँड. आता याच्यामध्ये ब्रॅकेट पहिला बघायचे, सगळ्यात महत्त्वाचं काय असतं, पहिलं ब्रॅकेट बघायचे. ब्रॅकेट बघावं की इथे 2 ब्रॅकेट दिसत आहेत का, हा पहिला एक ब्रॅकेट आहे, नंतर हा एक ब्रॅकेट आहे. या 2 ब्रॅकेटच्या मधलं साईन कोणतं आहे बघायचं. 2 ब्रॅकेट जर तुम्ही ऑब्झर्व केले, त्यांच्यामध्ये जर साईन बघितलं तर कोणतं साईन दिसते, ऑर साईन दिसते. आणि ऑर जर असेल तर स्विच सिरीजमध्ये येणार का पॅरलल येणार आहेत, पॅरलल येणार आहेत. ऑर जर सिम्बॉल असेल तर स्विच काय झाले, पॅरललमध्ये झाले. म्हणजे मी इथं असे घेणार स्विचेस, हा एक ब्रॅकेट इथे येईल, दुसरा ब्रॅकेट त्याला पॅरलल इथे येईल. पण आता त्या ब्रॅकेटमध्ये आत काय दिसते बघा, पहिल्या ब्रॅकेटमध्ये काय आहे, निगेशन ऑफ पी अँड क्यू. आता इथं अँड आहे म्हणजे हे 2 स्विच काय आहेत, सिरीजमध्ये आहेत. म्हणजे मी आता ते डायरेक्ट 2 स्विच काय करणार इथं सिरीजमध्ये घेणार. निगेशन ऑफ पी आणि अँड क्यू म्हटले. निगेशन ऑफ पी म्हणजे S1 डॅश आणि क्यू म्हणजे काय येणार, S2. हे झालं, हे 2 स्विच दोन्ही एकमेकांना सिरीजमध्ये. हे लिहिलं. ऑर याला पॅरलल हा ब्रॅकेट आहे, तर पुढच्या ब्रॅकेटमध्ये काय आहे, पहिला जो स्विच आहे तो पी स्विच म्हणजे कोणता आला, S1 आला. आणि दुसरा स्विच निगेशन ऑफ आर म्हणजे कोणता येणार आहे, तो S3 डॅश, हा काय आला, दुसरा स्विच आला. 2 ब्रॅकेटच्या मध्ये ऑर साईन आहे, म्हणजे ते एकमेकांना
पॅरलल आहेत, येते लक्षात सगळ्यांच्या. मग आता इथून आपण सर्किट डायग्राम आहे अशी ड्रॉ करायची. इथं लॅम्प बॅटरी दाखवायची आणि इथं लॅम्प दाखवायचा, झालं. मग याच्यामधून करंट पास होताना दाखवायचा, हा करंट असा पास होत राहील. फक्त महत्त्वाचं काय, ब्रॅकेट बघायचे आणि ब्रॅकेटच्या मधलं साईन बघायचं. आता साईनमध्ये कोणतं असणार आहे, फक्त अँड, ऑर आणि निगेशन एवढंच असणार आहे. इम्प्लिकेशन, डबल इम्प्लिकेशन इथे येणार नाही, लक्षात येते सगळ्यांच्या. नेक्स्ट आता सेकंड एक्झाम्पल बघूया. सेकंड एक्झाम्पल काय दिले बघा, पी अँड आर दिलेलं आहे. ऑर निगेशन ऑफ क्यू अँड निगेशन ऑफ आर, हे एका ब्रॅकेटमध्ये, स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये. पुढं अँड, परत काय दिले बघा, निगेशन ऑफ पी अँड निगेशन ऑफ आर दिलेलं आहे. स्क्वेअर ब्रॅकेट आणि हा एक ब्रॅकेट, स्क्वेअर ब्रॅकेट हा मोठा आणि हा एक ब्रॅकेट, या दोन्हींच्या मध्ये अँड साईन आहे. म्हणजे लक्षात येते काय, हे सिरीजमध्ये असणार आहे. आता हा स्क्वेअर ब्रॅकेट जर बघितला तर इथे काय दिसते, स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये परत दोन ब्रॅकेट आहेत आणि त्या ब्रॅकेटमध्ये ऑर साईन आहे. म्हणजे मी अगोदर स्क्वेअर ब्रॅकेटची घेणार आहे. आता सॉरी, अगोदर आपल्याला लेट पी क्यू आर काय आहे ते सांगावं लागेल. लेट काय येणार बघा, पी स्विच कोणता येणार आहे, द स्विच. पी क्यू आणि आर तीनही स्विच आहेत, तीनही स्विच सांगायचे. द स्विच, कोणता स्विच येणार, पी म्हणजे द स्विच S1 इज क्लोज्ड. क्यू म्हणजे कोणता येणार, द स्विच S2 इज क्लोज्ड. नेक्स्ट आर, पी क्यू आणि आर येणार, द स्विच S3 इज क्लोज्ड. पी क्यू आर हे तीन स्विच झाले. आता निगेशन बघायचे कसे आहे, पीला पण निगेशन आहे, क्यूला पण निगेशन आहे, आरला पण निगेशन आहे. म्हणजे काय ना, निगेशन ऑफ पी, द स्विच निगेशन असेल तर काय लिहायचं म्हटलंय मी, S1 डॅश लिहायचं. द स्विच S1 डॅश इज क्लोज्ड. हां, निगेशन ऑफ क्यू जर असेल तर काय येणार, द स्विच, आता इथं आहे तीनही स्विचना निगेशन, S2 डॅश इज क्लोज. आणि लास्ट कोणतं राहिलं, निगेशन ऑफ आर म्हणजे कोणता, द स्विच S3 डॅश इज क्लोज. S3 डॅश इज क्लोज असं आलं. आणि आता राहिलं काय, फक्त लॅम्प L राहिला. L म्हणजे काय म्हणणार आहे आपण, लॅम्प L ग्लोज, म्हणजे असेल हेच. L राहिला तो काय येणार, द लॅम्प कॅपिटल L. हां, मग आता याचं therefore given statement is, काय दिले स्टेटमेंट ते जरा परत लिहून घ्यायचं, म्हणजे का ब्रॅकेट वगैरे बघता येईल. म्हणजे काय दिले बघा ते, पी अँड आर, और निगेशन ऑफ क्यू अँड निगेशन ऑफ आर, इथं परत अँड निगेशन ऑफ पी अँड निगेशन ऑफ आर असं आहे. मग हे स्टेटमेंट दिलेलं आहे आपल्याला. हा स्क्वेअर ब्रॅकेट आणि हा ओपन ब्रॅकेट, या दोन्हीमध्ये साईन कोणता आहे, अँड आहे. म्हणजे हा ब्रॅकेट आणि हा ब्रॅकेट सिरीजमध्ये आहे ते. देअरफॉर इट्स स्विचिंग सर्किट इज, मग आता त्याचं स्विचिंग सर्किट काय माहिती आहे बघायचं. स्विचिंग सर्किट इज, आता पहिला स्क्वेअर ब्रॅकेट जर भेटला तर याच्यामध्ये दोन ओपन ब्रॅकेट आहेत परत, आणि ते ऑर आहेत. ऑर म्हणजे काय झालं, ते दोन ब्रॅकेट एकमेकांना पॅरलल आहेत. हे दोन ब्रॅकेट एकमेकांना पॅरलल आहेत. आणि नंतर अँड हा ओपन ब्रॅकेट आहे. मग आता मी पॅरललचे पहिला घेणार. इथं काय येणार, पॅरललमध्ये पहिला हा एक ब्रॅकेट आणि हा दुसरा ब्रॅकेट, म्हणजे असं येणार, ते इथे एक येणार आणि असं इथे एक येईल. पी अँड आर म्हटलेलं आहे, दोन स्विच. आता अँड आहे मध्ये म्हणजे सिरीज आलं का, इथं काय येणार, पी म्हणजे S1, आर म्हणजे S3. हां, ऑर इथं स्विच कोणते आहेत, निगेशन ऑफ क्यू म्हटलेलं आहे म्हणजे S2 डॅश येणार, आणि निगेशन ऑफ आर म्हणजे काय येणार आहे, S3 डॅश येईल. हे ते लक्षात, हा इथं आला. आणि हे ब्रॅकेट एकमेकांना पॅरलल आहेत. हां, हे झालं. आता हा म्हणजे एवढंच, हे चार स्विच इथे चार आहेत ना, म्हणजे हा स्क्वेअर ब्रॅकेट झाला. पुढं आता अँडमध्येच हे दोन स्विच आहेत बघा. अँड म्हणजे इथे काय येणार, डायरेक्ट दोन स्विच इथे घ्यायचे. एक काय येणार, निगेशन ऑफ पी म्हणजे
S1 डॅश आणि दुसरा स्विच कोणता येणार, तो पण अँडच आहे ना इथं, त्यामुळे पॅरलेल वगैरे काय नाही आहे. S3 डॅश असं सर्किट मिळेल आपल्याला. येते का लक्षात बघा जरा. हा म्हणजे हे 4 स्विच म्हणजे स्क्वेअर ब्रॅकेट, हे 2 स्विच म्हणजे ओपन ब्रॅकेट आहेत. हे सिरीजमध्ये, त्यामुळे एकाला मध्ये पॅरल असते तर आपण इथं घेतलं असतं, सिरीजमध्ये त्यामुळे असेल. आणि मग याला बॅटरी आणि लॅम्प दाखवायचा. ही बॅटरी, हा लॅम्प, आणि याच्यामधून करंट पास होताना दाखवायचं. येथे लक्षात सगळ्यांच्या. सिम्पल आहेत ही एक्झाम्पल. स्विचिंग टेबल तयार करणे किंवा सर्किट डायग्राम तयार करणे सिम्पल आहेत एकदम एक्झाम्पल. नेक्स्ट थर्ड एक्झाम्पल बघूया आपण आता. P and R P and R नाही, Q आहे इथं. P and Q or स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये निगेशन ऑफ P and निगेशन ऑफ Q और P और R असे स्विच आहेत बघा. आता इथे जर बघितलं तर स्विच कोणकोणते येणार, P Q R आहे म्हणजे S1 S2 आणि S3 तीन स्विच येणार आहेत. हां, S1 S2 आणि S3 ते आपल्याला मेन्शन करावं लागेल. काय येणार इथं, लेट P डॅश देऊन लिहायचं. कोणता येणार स्विच तिथं, P डॅश देऊन लिहायचं. द स्विच S1 इज क्लोज्ड. जे काय स्विच असतील ते लिहित जायचं. द स्विच S1 इज क्लोज. नेक्स्ट कोणता येणार, Q स्विच. Q म्हणजे काय येणार, द स्विच S2 इज क्लोज्ड. द स्विच S2 इज क्लोज्ड. R पण आहे त्यामुळे ते पण येणार, द स्विच S3 इज क्लोज्ड. द स्विच S3 इज क्लोज्ड. हां, P Q आणि R झालं. आता निगेशन बघायचं कशाला, Pला पण आहे, Qला पण आहे आणि Rला पण निगेशन. निगेशन ऑफ P, निगेशन ऑफ Q, निगेशन ऑफ R. काय येणार, द स्विच हे ॲज इट इज येईल. इथं काय येणार, S1 डॅश इज क्लोज्ड. द स्विच इथं काय येणार आहे सांगा, S2 डॅश इज क्लोज्ड. आणि लास्ट काय येणार इथं पण तेच येणार, द स्विच S3 डॅश इज क्लोज्ड. असे ते तीन स्विचेस आहेत, त्यांचे तिन्हींचे पण निगेशन्स आहेत, त्यामुळं असं मिळेल. मग आता याच्यावरनं देअरफॉर गिवन स्टेटमेंट लॉजिकल स्टेटमेंट आहे बरं काय. गिवन स्टेटमेंट इज काय आहे ते, पहिला P अँड Q हा एक ओपन ब्रॅकेट आहे, बरोबर आहे. और इथे दुसरा ब्रॅकेट, निगेशन ऑफ P अँड निगेशन ऑफ Q और P और R. किती ब्रॅकेट आहेत आता इथं बघायचं, म्हणजे कोण पॅरलल आहे वगैरे ते ठरवते. इथं हा ओपन ब्रॅकेट आणि हा स्क्वेअर ब्रॅकेट, हे दोन्ही एकमेकांना काय आहेत, पॅरलल आहेत, बरोबर आहे. मी पहिला आता ते दोन्ही एकमेकांना जे पॅरलल आहेत ते स्विचेस मी इथं आता ड्रॉ करून घेणार. बघा, P अँड Q म्हटले ना, पहिला स्विच जो आहे तो P अँड Q, ते इथं अँड येणार म्हणजे दोन स्विच आले, बरोबर आहे का. हे पॅरलचं इथे घेते मी, हे हा स्क्वेअर ब्रॅकेट इथे येईल आणि हे आता इथं काय येणार, P आणि Q म्हणजे P म्हणजे S1, Q म्हणजे S2, हे दोन सिरीजमध्ये ते मी इथे घेतले. नेक्स्ट आता स्क्वेअर ब्रॅकेट, हे दोन या स्क्वेअर ब्रॅकेटला पॅरलल आहे. निगेशन ऑफ P अँड हे तीन आत एकमेकांना पॅरलल आहेत, म्हणजे हा निगेशन ऑफ P एक आणि हे तीन सिरीजमध्ये येणार. म्हणजे इथं पहिला मी स्विच कोणता घेणार, निगेशन ऑफ P घेतला म्हणजेच काय येणार, S1 डॅश येईल. आणि आता इथं अँड याला सिरीजमध्ये हे तीन परत पॅरलल आहेत एकमेकांना, म्हणजे इथं असं येणार. आता निगेशन ऑफ Q म्हणजे S2 डॅश, दुसरा स्विच इथं, पुढचा स्विच कोणता आहे बघा, P स्विच आहे म्हणजे S1 येणार आणि तिसरा स्विच R म्हणजे S3. हे तीन एकमेकांना पॅरलल आणि हे दोन काय आहेत, सिरीजमध्ये, आणि हे दोन पण सिरीजमध्ये. हां, मग आता हे परत इथं पॅरलल आहेत ते तोडायचं झालं. असं आहे सर्किट डायग्राम. त्याच्या लक्षात बघा, हा ओपन ब्रॅकेट आणि हा स्क्वेअर ब्रॅकेट, त्या स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये
निगेशन ऑफ पी हा एक स्विच आणि हा सिरीजमध्ये या 3 स्विच नाही, पण हे 3 स्विच परत एकमेकांना पॅरलल होते, त्यामुळे असं लिहिलं. आणि मग इथे काय येणार होता, बॅटरी आणि लॅम्प आहे. सिम्पल आहेत एक्झाम्पल, एवढे काही किचकट नाही आहे, लक्षात येतात लगेच सॉल्व करायला. ट्राय करून बघा तुम्ही पण सॉल्व होतात का. येते लक्षात सगळ्यांच्या. ही अशी सर्किट डायग्राम, फक्त स्विच कोणकोणते आहेत ते बघायचे, ते सांगायचं आणि सर्किट डायग्राम ड्रॉ करायचं. आता यातली राहिलेली 3 एक्झाम्पल जे आहेत ते तुम्हाला मी असाइनमेंटसाठी देणार आहे. नेक्स्ट आता बघूया आपण पुढचा क्वेश्चन बघायचा आहे. हा क्वेश्चन 2 झाला इथं. पुढं आपण आता बघायचं आहे क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3 त्यात काय सांगितलंय बघा. क्वेश्चन नंबर 3 त्यात सांगितलेलं आहे, गिव्ह अन अल्टरनेटिव्ह equivalent simple circuit for the following circuits. जे सर्किट जे काय दिले त्याचं अजून सिम्पल, अजून म्हणजे जेवढे स्विच जास्त असतील ते कमी करायचे आहेत आपल्याला. स्विच जेवढे जास्त दिलेले असतील स्विच, कमीत कमी स्विचमध्ये सिम्पल सर्किट आपल्याला तयार करायचं. आता हे जर आपण बघितलं एक्झाम्पल बघा आत्ताचंच एक्झाम्पल जर आपण बघितलं तर याच्यामध्ये काय दिसतंय की किती स्विच आहेत बघा, टोटल 6 स्विच झाले. मग स्विच जास्त आहेत ना, ते आपल्याला स्विच कमी करायचे आहेत बघा. स्विच कमी करत काय करायचं आपल्याला, सिम्पल सर्किट तयार करायचं आहे. हे कॉम्प्लिकेटेड झालेलं आहे सर्किट, हे असं न ठेवता आपल्याला सिम्पल करायचं आहे. मग ते सिम्पल कसं होणार आहे, तर याचा जो हा सिम्बॉलिक फॉर्म असते तोच आपण सिम्पल करत जायचं. तो कसा सिम्पल होणार आहे बघा, तर त्यासाठी आपल्याला ते लॉ जे आहेत, कोणते लॉ, डी मॉर्गन्स लॉ, कॉम्प्लिमेंट लॉ, आयडेंटिटी लॉ, हे जे लॉ होते त्या लॉचा यूज करून आपल्याला काय करायचं आहे, सिम्पल सर्किट त्याचं तयार करायचं. हां, मग आता मी फर्स्ट एक्झाम्पल लिहिते बघा. फर्स्ट एक्झाम्पल काय येणार आहे, आता सर्किट डायग्राम आहे बघा याच्यामध्ये. हा स्विच आहे S1, हा स्विच आहे S1 डॅश, हा स्विच आहे S2. हां, मग आता याच्यावरून आपल्याला याचा सिम्बॉलिक फॉर्म दिलाय का, म्हणजे इथे सर्किट काय आहे हे दिलंय का आपल्याला, नाही आहे. त्यामुळे आता आपल्याला अगोदर सिम्बॉलिक फॉर्म सांगावं लागेल. मग त्यासाठी स्विचेस सांगावं लागतील. S1 आहे, S1 डॅश आहे आणि S2 आहे, म्हणजे 2च स्विच आहेत का बघा, एक S1 आणि एक S2, म्हणजे PQ घ्यावं लागेल. PQ आणि R असं आपण घेणार आहे का, नाही. म्हणजे P म्हणजे काय येणार, द स्विच S1. P म्हणजे काय सांगायचं, द स्विच S1 इज क्लोज. आता दुसरा स्विच Q म्हणजे काय येणार, द स्विच S2 इज क्लोज्ड. आणि लास्ट राहिलं कोणतं आता, निगेशन आहे ना, म्हणजे S1 डॅश आहे म्हणजे निगेशन कसलं येणार, P ला येणार का Q ला. S1 आहे म्हणजे काय येणार, P ला निगेशन येणार. तिथे काय लिहायचं मग, द स्विच S1 डॅश इज क्लोज्ड. S1 डॅश इज क्लोज्ड असेल. हे 3 स्विचेस झाले. मग आता याच्यावरनं देअरफॉर इट्स सिम्बॉलिक फॉर्म, याचा सिम्बॉलिक फॉर्म आपल्याला सांगावं लागेल. सिम्बॉलिक फॉर्म इज, आता पटकन बघा काय येणार आहे सिम्बॉलिक फॉर्म. 3च स्विच आहे. हा S1 स्विच या दोन्हीला काय आहे सिरीजमध्ये. मग S1 स्विच मी काय लिहिणार, P लिहिला, अँड हे दोन एकमेकांना पॅरलल आहेत म्हणजे ब्रॅकेट येणार. हे दोन एकमेकांना पॅरलल म्हणजे S1 डॅश म्हणजे निगेशन ऑफ P, ऑर काय येणार आहे Q येणार. S2 म्हणजे काय आलं, Q स्विच आला. हे झालं देअरफॉर. पुढं आता हे काय करायचं, किती स्विच आहे त्याच्यामध्ये, टोटल 3 स्विच आहेत. हे कमीत कमी स्विचमध्ये कन्वर्ट करायचं. मग मी आता काय करणार, हे परत मी लिहून घेते. कन्सिडर
पी अँड निगेशन ऑफ पी ऑर क्यू हे मी लिहून घेतलं इज इक्विव्हॅलेंट. याच्यामध्ये आपल्याला लॉज यूज करायचे आणि हे कमी करायचं. हे जास्त जे दिसत आहेत स्विचेस ते कमी करायचे. मग इथं अँड साईन आहे, इथं ऑर साईन आहे, म्हणजे मला इथं कोणता लॉ यूज होते बघा. मी असं जर ॲरो दाखवले तर लक्षात येते का बघा. हा लॉ कोणता आहे, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ आहे. त्याचा यूज करून मी हे सिम्पल करणार. आता डिस्ट्रीब्युटिव्ह लॉमध्ये काय सांगितलंय की पी अँड निगेशन ऑफ पी पहिलं ब्रॅकेट येईल, इथं ऑर साईन येणार आणि पी अँड क्यू हे ते लक्षात. जसं ब्रॅकेटच्या बाहेरच्या टर्मना आपण मल्टिप्लाय करतो तसं ते लिहायचं असतं. कोणता लॉ यूज झाला इथं, रिझन काय येणार इकडं, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ येते लक्षात. हा कोणता लॉ आहे, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. हे इज इक्विव्हॅलेंट टू. आता हा कोणता लॉ आहे बघा, पी अँड निगेशन ऑफ पी. लॉ आपल्याला सगळे झालेले आहेत त्यांचाच यूज करायचा आहे. पी अँड निगेशन ऑफ पी हा कोणता लॉ आहे, तर कॉम्प्लिमेंट लॉ आहे. एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह आहे. त्याच स्विचचं निगेशन जर असेल, आता अँड आहे म्हणजे इथं एफ लिहायचं, ऑर असेल तर आपण काय लिहिलं असतं, टी लिहिलं असतं. एफ ऑर पुढचा ब्रॅकेट ॲज इट इज येईल, पी अँड क्यू. कोणता लॉ यूज केला आपण इथं, कॉम्प्लिमेंट लॉ. कॉम्प्लिमेंट लॉ आपण यूज केला. हां, मग आता एफ आणि हा ब्रॅकेट आहे म्हणजे बघा लक्षात येते का कोणता लॉ आहे तो, एफ आणि ब्रॅकेट. एफ ऑर ब्रॅकेट आहे म्हणजे एफ ऑर पी असते, तसं इथे एफ ऑर ब्रॅकेट आला तर काय करायचं, एफ ऑर पी जर असेल तर ॲज इट इज पी लिहायचं असं. आता आपण काय लिहिणार, पी ऐवजी ॲज इट इज क्यू लिहिणार. म्हणजे कोणता लॉ यूज केला आपण इथं, आयडेंटिटी लॉ यूज केला. येते लक्षात. मग हे जे स्विचिंग सर्किट होतं 3 स्विचचं ते काय झालं बघा, 2 स्विचमध्ये मिळालं का, 2 स्विचमध्ये मिळालं म्हणजे ते आपण सिम्पल केलं. पुढं काय येणार मग, देअरफॉर अल्टरनेटिव्ह इक्विव्हॅलेंट सिम्पल सर्किट. देअरफॉर सिम्पल सर्किट इज काय येणार ते, ही डायग्राम फक्त ड्रॉ करायची. पी अँड क्यू ना, म्हणजे पी स्विच 2 स्विच काय झाले सिरीजमध्ये आले. पी म्हणजे S1, क्यू म्हणजे S2 स्विच. आणि इथे काय येणार, लॅम्प आणि बॅटरी दाखवायची. हे काय मिळालं आपल्याला, सिम्पल स्विचेस मिळाले. म्हणजे 3 स्विच होते ते 2 स्विचमध्ये ते कन्वर्ट झाले. येते लक्षात. मग आता अजून एक एक्झाम्पल बघूया आपण या टाईपचं. सेकंड एक्झाम्पल बघा याच्यामध्ये काय असणार आहे. सेकंड एक्झाम्पल याचं सर्किट दिलेलं आहे. सर्किट दिले बघा आपल्याला, S1 स्विच दिला आहे, S2, S3 हे 3 स्विच एकमेकांना ह्या तिन्हीला पॅरलल आहेत. लक्षात येते. म्हणजे हा S1 या दोन्हीला सिरीजमध्ये आहे पण हे 2 परत एकमेकांना पॅरलल आहेत, S2 आणि S3. आणि नंतरचे जे 3 स्विच आहेत ते बघा बरं सिरीजमध्ये आहेत. ते तीनही स्विच काय आहेत, सिरीजमध्ये. आता एकूण स्विचेस किती आहेत बघा, S1 दिसतोय, S2 दिसतोय, S3 दिसतोय. डॅश कशाला आहेत, S2 आणि S3ला डॅश आहे, S1ला डॅश आहे का, नाही आहे. म्हणजे मी अगोदर काय लिहिणार, स्विचेस सांगायचे. लेट पी द स्विच S1 इज क्लोज, द स्विच S1 इज क्लोज. क्यू स्विच येणार आहे तो कोणता येणार, द स्विच S2 इज क्लोज. सेकंड स्विच कोणता आला, S2 इज क्लोज. आर म्हणजे काय आलं, द स्विच S3 इज क्लोज्ड. 3 स्विचेस झाले, S1, S2 आणि S3. आता निगेशन कशाला आहे, क्यू आणि आरला आहे. म्हणजे S2 आणि S3ला डॅश आहे म्हणजे मी इथे लिहिणार निगेशन ऑफ क्यू. काय लिहायचं ते, द स्विच S2 डॅश इज क्लोज्ड. आणि इथे काय येणार, निगेशन ऑफ आर म्हणजे द स्विच S3 डॅश इज क्लोज्ड असेल. येते लक्षात सगळ्यांच्या. मग याच्यावरून आता याचा सिम्बॉलिक फॉर्म बघा काय येणार आहे. सिम्बॉलिक फॉर्म बघा बरं लक्षात येते का, देअरफॉर इट्स सिम्बॉलिक फॉर्म, देअरफॉर इट्स सिम्बॉलिक फॉर्म इज काय येईल, हे 2 ब्रॅकेटमध्ये आहेत ते ब्रॅकेट मी अगोदर इथे घेतली, ऑर इथे येणार असं. लक्षात येते का, हे स्विचेस या 3 स्विचेसना पॅरलल आहेत बरोबर आहे. त्यामुळे इथं ऑर आलं, इकडे एक ब्रॅकेट आलं, इकडे एक ब्रॅकेट आलं पाहिजे. जर हा अगोदर लिहू शकते आपण, सिम्पल आहे. हे 3 सिरीजमध्ये आहेत म्हणजे काय येणार, अँड येणार 3 यांच्यामध्ये.
S3 डॅश म्हणजे निगेशन ऑफ आर अँड निगेशन ऑफ क्यू अँड काय येणार S1 म्हणजे पी स्विच. हे झालं. आता इथे बघा S1 स्विच म्हणजे पी स्विच सिरीजमध्ये आहे, पण हे दोन एकमेकांना परत काय आहेत पॅरलल आहेत, म्हणजे इथे काय येणार S2 आणि S3 म्हणजे क्यू ऑर आर एल असे. हा काय मिळाला याचा सिम्बॉलिक फॉर्म मिळाला. पी अँड क्यू ऑर आर ऑर काय निगेशन ऑफ आर अँड निगेशन ऑफ क्यू अँड पी आर. हां मग आता हे पुढे आता सिम्पल करत जायचं. कन्सिडर करावं लागेल. कन्सिडर परत मी ते लिहून घेते बरं का सर्किट. पी अँड क्यू ऑर आर ते सर्किट मी परत लिहून घेतलेलं आहे बघा. पी अँड क्यू ऑर आर ऑर निगेशन ऑफ आर अँड निगेशन ऑफ क्यू अँड पी. हां मग याच्यामध्ये मी फक्त काय केलं बघा, पहिला ब्रॅकेट तसाच ठेवला. सेकंड ब्रॅकेटमध्ये 3 स्विचेस सिरीजमध्ये. आपल्याकडे असे लॉ नाहीत की 3 स्विचेस डायरेक्ट जर असतील विदाउट एनी ब्रॅकेट तर आपल्याला ते सॉल्व करता येत नाही, म्हणजे पहिल्या दोन्हीला काय केलं ब्रॅकेट टाकला. इथे पी स्विच सेपरेट आहे, क्यू आणि आर एकत्र ब्रॅकेटमध्ये, म्हणून इथं पण क्यू आणि आर एकत्र ब्रॅकेटमध्ये ठेवला आणि पीला काय केलेलं आहे आपण सेपरेट ठेवलेलं आहे. म्हणजे काय होईल आपल्याला पुढे एखादा लॉ यूज करताना सिम्पल जाईल. पी क्यू म्हणजे पी सेपरेट क्यू आणि आर एकत्र, ते आपल्याला बरं पडेल. आता मी नेक्स्ट स्टेपला काय करणार बघा, परत हे ॲज इट इज ठेवणार. काय पहिला ब्रॅकेट पी अँड क्यू ऑर आर हा ॲज इट इज ठेवला. हां ऑर इथे मी काय करणार आहे पी सुरुवातीला लिहिणार आणि हा ब्रॅकेट मी नंतर लिहिणार बघा. पी अँड आता हा ब्रॅकेट लिहिताना पण मी काय करणार क्यू पहिला लिहिणार आणि नंतर आर लिहिणार आहे. मग हा टर्म मागं पुढं फक्त केला आपण. कोणता लॉ आहे हा, तर कम्युटेटिव्ह लॉ आहे. हा कोणता लॉ आहे कम्युटेटिव्ह लॉ. कोणता लॉ यूज केला आपण इथं कम्युटेटिव्ह लॉ यूज केला. आता हे केला मग काय दिसतंय बघा, इथं पी अँड आहे बरोबर आहे, इथं पण पी अँड आहे. हा एक ब्रॅकेट आहे, हा एक ब्रॅकेट आहे. हां हा ब्रॅकेट म्हणजे एक एक टर्म कन्सिडर करायची. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉची राईट साईड दिसते का बघा, सेम स्विच पी अँड, इथं पण पी अँड आहे, दोन ब्रॅकेटच्या मध्ये ऑर साईन आहे. तर हा डिस्ट्रीब्युटिव्ह लॉची ऑलरेडी राईट साईड आहे, म्हणजे मी असं लिहू शकते का बघा पी अँड इथे एका ब्रॅकेटमध्ये क्यू ऑर आर आणि ऑर दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये निगेशन ऑफ क्यू अँड निगेशन ऑफ आर. बघा असं लिहिता येणार आहे का, कोणता लॉ यूज केला मी डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. आता बघा लक्षात येते का, पी अँड हा पहिला ब्रॅकेट, पी अँड हा दुसरा ब्रॅकेट, तेच इथे लिहिलेलं आहे. लक्षात येते का बघा परत एकदा. पुढं आता मी काय करणार बघा, इज इक्वल टू पी अँड हा क्यू ऑर आर ॲज इट इज ठेवला. इथं ऑर साईन जे आहे बाहेर ते तसंच ठेवलं. आणि आता इथं निगेशन ऑफ क्यू अँड निगेशन ऑफ आर आहे बरोबर आहे का. दोन्हीचं जे निगेशन आहे ते मी बाहेर जर घेतलं तर आत मला काय करावं लागेल क्यू अँड ऐवजी काय लिहावं लागेल ऑर लिहावं लागेल. कोणता फॉर्म्युला यूज केला मी इथं, डी मॉर्गन्स लॉ आहे का बघा बरं. निगेशन ऑफ आर निगेशन ऑफ जर असेल, ऑरचं निगेशन जर घ्यायचं असेल आपल्याला तर काय करायचं, दोन्हीला सेपरेट निगेशन आणि मध्ये ऑर ऐवजी अँड लिहायचं असतं. म्हणजे हा कोणता लॉ इथे यूज झाला, डी मॉर्गन्स लॉ मी इथं यूज केलेला आहे, डी मॉर्गन्स लॉ. तर हे केल्यामुळे काय झालं बघा, इज इक्वल टू पी अँड या ब्रॅकेट जर मध्ये जर ऑब्झर्व केलं तर क्यू ऑर आर आहे हा एक ब्रॅकेट, त्याच ब्रॅकेटचं निगेशन आहे का बघा, म्हणजे एक टर्म पॉझिटिव्ह एक टर्म निगेटिव्ह आहे का बघा. आणि मध्ये साईन कोणता आहे ऑर आहे. एक टर्म पॉझिटिव्ह एक टर्म निगेटिव्ह, म्हणजे त्याच टर्मचं जर निगेशन असेल आणि मध्ये जर ऑर सिम्बॉल असेल तर आपण काय लिहू शकतो, त्याची व्हॅल्यू इज इक्वल टू टी लिहू शकतो. आणि तो कोणता लॉ आहे बघा, कॉम्प्लिमेंट लॉ आहे, जे आपण यूज केलेला आहे बऱ्याचदा, कॉम्प्लिमेंट लॉ आहे. तर हा पी अँड टी म्हणजे परत आपल्याला आयडेंटिटी लॉ इथे यूज करता येणार आहे. ॲज इट इज पी स्विच राहील, म्हणजे इथं कोणता लॉ यूज केलेला आहे आपण आयडेंटिटी लॉ. जे टोटल जर सर्किट डायग्राम बघितली तर 6 स्विचेसमध्ये होती ती. आपण हे जे लॉज जे दिलेले आहेत आपल्याला अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंट, त्या लॉचा यूज करून आपण हे 6 स्विचेसचं सर्किट जे होतं ते एका स्विचमध्ये आपण कन्वर्ट केलेलं आहे. देअरफॉर
मग याचं सिम्पल सर्किट काय येणार? देअरफॉर इट्स सिम्पल सर्किट इज काय येणार आहे त्याचं सिम्पल सर्किट? एकच स्विच येणार. कोणता स्विच आला? S1 आणि इथे त्याला बॅटरी दाखवायची आणि इकडे काय येणार आहे त्याचा लॅम्प येईल आणि हा असा करंट पास होताना दाखवायचा. आलं लक्षात सगळ्यांच्या? ठीक आहे. मग आता आपण अजून एक मला वाटतं एक क्वेश्चन राहिला याच्यामधला क्वेश्चन नंबर 4 जो आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. क्वेश्चन नंबर 4 आहे, 5 आहे, अजून 2 क्वेश्चन आहेत. म्हणजे आपला टॉपिक इथे संपतोय. या टॉपिकचे आपण MCQ घेणार लगेचच, मग पुढचा टॉपिक सुरू करायचा. ठीक आहे. नेक्स्ट लेक्चरला बघूया आता राहिलेले क्वेश्चन.